नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशात यापुढे सर्व निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर अनिवार्य. तिहेरी तलाक ही विवाह विच्छेदाची अत्यंत वाईट आणि अवांछनीय पद्धत, सर्वोच्च न्यायालयाचं मत. निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ भीष्मराज बाम यांचं निधन. आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 25 ते 28 मे दरम्यान राज्यात शिवार संवाद सभांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. देशात यापुढे सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची पडताळणी करणाऱ्या व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर अनिवार्य असेल असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी जाहीर केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काल निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांची नवी दिल्लीत बैठक घेतली. त्यावेळी झैदी यांनी ही घोषणा केली. मतदान यंत्रात फेरफार झाल्याचं सिद्ध करण्याची संधी राजकीय पक्षांना देणार असल्याचं झैदी म्हणाले. मुस्लिम समाजातली तिहेरी तलाक पद्धत ही विवाह विच्छेदाची अत्यंत वाईट आणि अवांछनीय पद्धत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश जे.एस. खेअर यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे परवापासून सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातले न्यायमित्र माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी निकाहनाम्यात नमूद असेल तर स्त्रीला तिहेरी तलाक अमान्य करण्याचा अधिकार असतो असा युक्तिवाद केला. पाकिस्तान आणि सौदी अरेबियासह अनेक देशांमध्ये तिहेरी तलाक पद्धतीवर कायदेशीर बंदी असल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं. पीडित महिलेचे वकील राम जेठमलानी यांनी तिहेरी तलाक देण्याचा अधिकार फक्त पुरुषालाच असल्यामुळे ही पद्धत घटनेनं दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली करते असं नमूद केलं. संरक्षण आणि कृषी क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात आयोजित 5व्या भारतीय विज्ञान संमेलनाचं उद्घाटन काल राठोड यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या संमेलनाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचंही काल उद्घाटन झालं. राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त, लघवी आणि इतर वैद्यकीय नमुने चाचणीसाठी आता वैद्यकीय प्रयोगशाळेची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे. या प्रयोगशाळेला चाचण्यांसाठीचं शुल्क शासनाकडून दिलं जाणार असल्यानं रुग्णांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे. औरंगाबाद, जालना, बीडसह राज्यात 16 जिल्ह्यातल्या काही आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा उपलब्ध झाली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभरात या सेवेचा विस्तार होणार आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन काल सर्वत्र साजरा झाला. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 35 परिचारिकांना फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 परिचारिकांचा समावेश आहे. राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ भीष्मराज बाम यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून परिचित असलेले बाम यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे अनेक क्रीडापटूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. बाम यांची मना सज्जना, मार्ग यशाचा, विजयाचे मानसशास्त्र ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. विनिंग हॅबिट या त्यांच्या पुस्तकाचे मराठी, हिंदी, तामिळ, पंजाबी आदी भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत. राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आज सकाळी 11:30 वाजता बाम यांच्या पार्थिव देहावर नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस महासंचालक म्हणून लक्षणीय योगदानासह क्रीडा क्षेत्रात मानसशास्त्राचं महत्त्व स्थापित करण्यात बाम यांनी मोलाची कामगिरी बजावली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. राज्यात लवकरच महिला औद्योगिक धोरण निश्चित केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. अशा प्रकारचं धोरण निश्चित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं देसाई यांनी यावेळी नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री जिल्ह्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान तसंच जालना इथं पंतप्रधान आवास योजनेची पाहणी करून सायंकाळी औरंगाबाद मार्गे मुंबईला प्रयाण करतील.
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 25 ते 28 मे दरम्यान राज्यात शिवार संवाद सभा घेतल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व 4,000 लोकप्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होतील. 25 मे रोजी मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या गावांमधून मुख्यमंत्र्यांच्या सभेनं या अभियानाला प्रारंभ होणार आहे. या दरम्यान भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी जलयुक्त शिवार योजनेसाठी श्रमदानही करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाविरुद्ध काल जालना या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आम आदमी पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून दानवे यांच्या कथित वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नांदूर मधमेश्वर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वैजापूर इथं आंदोलन करणाऱ्या सुमारे 150 शेतकऱ्यांना काल पोलिसांनी अटक केली. या शेतकऱ्यांनी गुरुवारपासून आंदोलन सुरू केलं आहे. परळी हैदराबाद रेल्वे मार्गावर गँगमनच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला. परळी शहरानजीक रेल्वे रुळांच्या सुमारे 150 चाव्या उचकटल्याचं काल निदर्शनास आलं. रेल्वे रुळांची तपासणी करणारे गँगमन अंशुमन कुमार यांनी तत्काळ याची माहिती दिल्यानं संभाव्य दुर्घटना टळली. या चाव्या पुसवण्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आलं. मुंबई लातूर एक्सप्रेस रेल्वेच्या विस्तारीकरणाचा प्रश्न राजकारण बाजूला ठेवून योग्य मार्गानं हाताळला जावा अशी अपेक्षा रेल्वे बचाव समितीचे कार्यकर्ते विधिज्ञ मनोहर गोमारे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात जारी प्रसिद्धीपत्रकात गोमारे यांनी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा पुरवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं लोकप्रतिनिधींसोबतच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. नांदेड पनवेल रेल्वे गाडीला अतिरिक्त डबे जोडणं, परभणी मुदखेड मार्गाचं दुहेरीकरण यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. जालना जिल्ह्यात तीर्थपुरी इथं एका तलाठ्याला 1,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहात पकडलं. एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यामध्ये विहिरीची नोंद घेण्यासाठी बाळू सानप या तलाठ्यानं 1,500 रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 1,000 रुपये घेताना त्याला अटक करण्यात आली. औरंगाबाद इथल्या सातारा पोलीस ठाण्यातला पोलीस नाईक राजाराम वाघ याला 7,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. एका जप्त केलेल्या वाळूच्या ट्रकची कागदपत्रं परत देण्यासाठी वाघ यानं 15,000 रुपयांची मागणी केली होती. परभणी औद्योगिक वसाहतीतल्या माहेश्वरी ऑईल मिलला गुरुवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. मिलमध्ये असलेली सरकी तसंच बारदाने या आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या 5 बंबांनी केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. पैठण औद्योगिक वसाहतीतल्या नाथ पेपर मिल या कारखान्याला काल आग लागली. अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी 2.5 तास प्रयत्न केल्यावर ही आग आटोक्यात आली. आगीच्या या दोन्ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात काल नांदेड, बीड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. नांदेड शहरात काल सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात खंडाळा इथं काल सकाळी तलावात बुडून 2 लहान मुलांचा मृत्यू झाला. ही दोन्ही मुलं पाणी भरण्यासाठी तलावात उतरली असताना दोघेही पाय घसरून तलावात बुडाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. महापौर पदासाठी 4 तर उपमहापौर पदासाठी 6 अर्ज दाखल झाले. येत्या 16 मे रोजी महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात यापुढे सर्व निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर अनिवार्य. तिहेरी तलाक ही विवाह विच्छेदाची अत्यंत वाईट आणि अवांछनीय पद्धत, सर्वोच्च न्यायालयाचं मत. निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ भीष्मराज बाम यांचं निधन. आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 25 ते 28 मे दरम्यान राज्यात शिवार संवाद सभांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.